पंचगंगा वाचवण्यासाठी आता आरपारची लढाई 5 जुलैला कुरुंदवाडमध्ये सर्वपक्षीय मेळावा. पंचगंगा नदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर रविवार 5 जुलै रोजी कुरुंदवाड येथे सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करत आरपारच्या लढ्याचे रणशिंग फुंकले जाणार असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चिडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीकाठावरील गावांच्या सहभागातून प्रदूषित रासायनिक पाणी नदीत सोडण्यास विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. प्रक्रिया न करता सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आंदोलनामुळे काही काळ प्रदूषित पाणी नदीत जाणे रोखल्याने नदीचे पाणी काही प्रमाणात स्वच्छ झाल्याचा दावा करण्यात आला. या मेळाव्यास हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. खासदार व आमदारांना संपूर्ण वस्तुस्थितीची माहिती देऊन आंदोलनात सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. 22 जून रोजी झालेल्या शेती पडताळणीत 105 एकरापैकी केवळ 33 एकर शेती प्रक्रिया उद्योगांचे पाणी घेण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मर्यादित उद्योग सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असतानाही सर्वच प्रोसेस उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. प्रदूषित पाणी शेतीऐवजी ओढ्यामध्ये सोडले जात असून त्यामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण पुन्हा वाढल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. तसेच इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी प्रक्रिया उद्योगांची बाजू न घेता सर्वसामान्य नागरिक व पर्यावरणाच्या हिताला प्राधान्य द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेस दीपक पाटील, राकेश जगदाळे, प्रभाकर बंडगर, आयुब पटेकर आदी उपस्थित होते. SK न्यूज. आणि आमच्या भागातले फक्त त्या सगळ्या गोष्टीकडे बघत बसा लागले, हे कुठंतरी खटकणार आहे. आणि या लोकांना ह्या आंदोलनामध्ये आणावं, त्यांची ताकद घेऊन आपण सगळ्यांनी मोठा लढा द्यावा आणि पंचगंगेला प्रदूषणमुक्त करावं, या उद्देशानं हा सगळा पुन्हा आंदोलनाचा घाट आम्ही घातलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये इचलकरंजीकरांना सुद्धा माझी एक विनंती आहे आणि आमदार आवाडेंना सुद्धा विनंती आहे. खरं तर आमदार आवाडे तिथल्या 4 लाख लोकसंख्येच्या मतदानातून आमदार झालेले आहेत. मुठभर 100-150 प्रोसेसधारकांनी त्यांना फक्त निवडून दिलेलं नाही, तर त्यांना सर्वसामान्य नागरिकांना त्यांना निवडून दिलेलं आहे. मग सर्वसामान्य नागरिकांचं हित कशामध्ये आहे, तर त्यांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं असं धोरण आवाड्यांचं पाहिजे होतं. आणि ते एकीकडे त्या दिवशीच्या बैठकीमध्ये म्हणतात की आमचं पाणी तुम्हाला अडवता येणार नाही, पिण्याचं पाणी तुम्ही अडवू शकत नाही, ते बेकायदेशीर आहे. पण त्याच बाजूला ज्यावेळी ओढ्यामध्ये पाणी सोडताना प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आणि तो विषय त्या मीटिंग समोर आला, त्यावेळी मात्र हेच आमदार कुठलेही शब्द बोलायला तयार नाही. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना या प्रोसेसवर कारवाई करा असं म्हणत नाहीत. याचा अर्थ ह्या लोकांचा पाठिंबा ह्या प्रदूषण करणाऱ्या घटकांना आहे आणि फक्त दाखवायला येणार नाही आम्हाला पाणी तुम्हाला